हे बघा, ज्या टायमाले या तालुक्याचे पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे होते, पूर्वीची गोष्ट, तेव्हा त्यांच्याकडे नियोजन सरकारचं खातं होतं, समाज कल्याण खातं होतं. त्या संदर्भात आम्ही त्यांच्याकडे मागासवर्गीय सोसायटीची मागणी केली असता त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्हाला मागासवर्गीय संस्था मी स्थापन करून देतो. त्यासाठी शेत आम्ही मिळवलं. शेत घेण्यासाठी माननीय ईश्वरलाल जैन यांनी त्या टायमाला आम्हाला, आमच्याजवळ पैसे नसताना त्यांनी आम्हाला पैसे देऊन सण आम्ही शेताची खरेदी केली. लक्ष्मणराव ढोबळे मागासवर्गीय हाऊसिंग सोसायटी, ईश्वरलाल जैन मागासवर्गीय हाऊसिंग सोसायटी, अशी 144 सभासदाची दोन्ही संस्था आम्ही स्थापन केलेल्या आहे. सदरील जमीन ही 4.25 एकर पर्यंत कमी जास्त प्रमाणात आहे, दोघं मिळून. बरं का, बोला. इतक्या वर्षानंतर देखील हा प्रश्न प्रलंबित आहे. आता नेमकं काय पाऊल उचलणार आहे आणि लोकांना घरं कधी भेटणार? हा, तर हे जे संस्था होती तेव्हाची आम्ही केली, लेआउट वगैरे केला, प्रोसिजरला टाइम लागला. त्यामध्ये संस्थेचे जे संचालक होते त्यांचा पण हलगर्जीपणा झाला, त्याच्याकडे दुर्लक्ष झालं. संस्थाचा ऑडिट नसल्याने संस्था अनासाच गेली होती. संस्थेचं पुन्हा ते रूपांतर याच्यात करून घेतलं, आपण कंटिन्यू करून घेतलं, संस्थेचं ऑडिट पूर्ण करून घेतलं. आज रोजी संस्था कार्यरत आहे, परंतु जो सभासदांना डायरेक्टर बॉडी करून हलगर्जीपणामुळे जो संस्थेच्या सभासदांना आजपर्यंत त्रास झाला, तो यापुढे मी अध्यक्ष या नात्याने सर्व सभासदांना ग्वाही देतो की तुमचे प्लॉट 144 लोकांचे जे सभासद आहे तेवढेच प्लॉट सर्वांना आम्ही तलाठीच्या उतार्यानुसार सर्वांना वाटप करू. या प्लॉटवर काही लोकांचा डोळा आहे असं देखील म्हटलं जातं आणि अनेक सभासदांचे पैसे त्यांनी कसे तरी करून त्या पैसे दिलेले होते ते अनेक वर्षापासून अडकलेले आहे. मग यासाठी नेमका प्रयत्न काय करणार? एकाही सभासदाने, संस्थेचे अध्यक्ष असो, संस्थेचे सचिव असो, सचिव सुद्धा इथं आहे, अध्यक्ष मी आहे, आमच्याकडे हे सभासद सुद्धा आहे, त्यांच्याकडे कॅमेरा फिरवून त्यांना विचारा तुम्ही की तुम्ही नाही या 2 जणांकडे काय पैसे दिले. 1 रुपया दिलेला नाही, 1 रुपया दिलेला नाही, 1 रुपया दिलेला नाही. दिलेले असं त्यांचं म्हणणं आहे बऱ्याच जणांचं. ज्यांनी पैसे कोणाकडे दिले त्यांनी नाव सांगावं. तेव्हापासून बॉसच्या हातात होतं. बॉसने आम्हाला सांगितलं बॉस 25-25 हजार बॉस म्हणतात त्यांनी आम्हाला सांगितलं की बा तुम्हाला 25-25 हजार रुपये भरावे लागतील. आपण याच्यामध्ये येणे वगैरे हे करू आणि सर्वांना प्लॉट वाटून देऊ. आता याच्यामध्ये 144 सभासद आहे, याने त्यांनी 160 सभासद करून ठेवले. तर या आम्हाला माहितीने 160 केले. कशा करता केले? हे 144 त्यांनाच एक प्लॉट भेटायला पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि लवकरात लवकर याची प्रोसिजर करावी. वाढलेले सभासद नेमके कोण ते आम्हाला माहिती नाही. त्यांना कसे वाढवले? 12 सभासद अंदाजे काहीतरी सांगतोय मी. अध्यक्ष नाही म्हणतात, असं म्हणणं आहे की ते प्लॉट आम्ही विकू. अध्यक्ष नाही म्हणतात किंवा त्याचे 144 राहतील बुवा, ते वरचे राहणार नाही असे त्यांचं म्हणणं. आता आमच्या अध्यक्षांना यांना हा विषय माहिती नाही. आता या मीटिंग मध्ये बोलवणं झालं आणि तो विषय आता निकाल लागला. आम्हाला आता माहिती पडलं की यांच्याजवळ पैसे पुढची प्रक्रिया काय राहील? आता आम्ही काय करतोय, संस्थेचं जळगाव जिल्हा बँक मध्ये अकाउंट आहे. आता हे आम्हाला खर्चाला पैसे लागणार आहे, सर्व याच्याला गटारी करणे, रस्ते करणे, पददिवे लावणे, आणि लेआउट करणे, जो खर्च लागणार आहे तो आम्ही संस्थेच्या अकाउंटमध्ये काढून तो करणार आहे. परंतु आज रोजी आमच्याकडे पैसे शिल्लक नाही, तर संस्थेच्या सभासदांची मीटिंग घेऊन आम्ही संस्थेच्या सभासदांना अजून तुमच्या माध्यमातून सूचित करतो की त्यांनी आपल्या बँक अकाउंटमध्ये, संस्थेच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करावे, ती स्लिप घ्यावी, त्या स्लिपची झेरॉक्स प्लस संस्थेचे अध्यक्ष सचिव यांच्याकडे जमा करावे. जे राहिलेले पैसे कोणीही दिलेले नाही.
बघा आता याच्यामध्ये 50 सभासदांचे पैसे बाकी आहेत भरायचे 25 नाही 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 नाही, पैसे एकही सभासदाने दिलेले नाही. संस्थेकडे दिलेले नाही, अन्य कोणाकडे दिलेले असतील ते सभासदांना माहिती आहे. अधिकृत कोणीही आम्हाला पैसे दिलेले नाही किंवा आमच्या अकाउंटवर जमा नाही. त्यांनी प्लॉट आखणी केले, त्यांना कसं माहिती नाही आहे. त्यांना एवढा प्लॉट 4.5 एकर जमीन प्लॉट आखणी केले, त्यांनी कुपन दिले, त्यांनी तार कंपाऊंड केले, लोकांकडून 25,000 आले, मग आखणी केलं तेवढे यांना माहिती नाही का. रोड गेला, रोडाचे पैसे यांना पडले नाही, मग रोडाची त्याची दखल घ्या, पैसे का मारता नाही. ठीक आहे, आमची बॉडी होती, मग आमच्या बॉडीला माहिती नाही का मग इलेक्शनच्या पहिले तुम्ही त्याच्यामध्ये 16-17 नाव वाढवले, 44-160 झाले नाव, हे कसे काय झाले तुम्हाला माहिती नाही का. तुम्ही काढले मला 200 झाले, मग तुम्ही म्हणा काढले 400 प्लॉट होतोय. एकाही 144 लोकांमधून प्रत्येकाला त्याच्या हिशावर 144 लोकांना जेवढा प्लॉट येतोय तेवढा प्लॉट 100% भेटला पाहिजे. या अगोदर आम्हाला सांगितलं गेलं होतं हा प्लॉट तुम्हाला लवकर नाही भेटला तर पुढचे काय होऊ शकणार. आम्ही उपजिल्हा बघू सगळे सभासद लोक उपजिल्हा बसतील. हे आमचं शेवटची विनंती. आपल्या अध्यक्षाला एक निर्णय आहे, यांनी या गोष्टी 100% लक्ष घालावं आणि यांनी गरीबाचे प्लॉट द्यावे. 2002 साली यांनी 1700-1800 रुपये प्रत्येक लोकांना जमा केले. कोणी मंगळसूत्र तोडले, कोणी काही तोडले, कोणी व्याजाने घेतले. त्या टायमा लोकांनी पैसे जमा करून आपले बाबूजी शिरोळ बाबूजी जैन साहेब यांनी हे प्लॉटिंग दिले. 2 भाग आहेत त्याच्यामध्ये. एक मिनिट, भाऊ यांची मुलाखत घ्या. अगोदर ही जी संस्था होती ती औसायानामध्ये गेलेली होती. मी जय बालाजी संस्थेत काम करतो, तिथे संजय पाटील म्हणून साहेब होते AR ऑफिसचे. त्यांनी मला सांगितली संस्था औसायानात गेलेली आहे, ती सरकार जमा होऊन जाईल. तिथून ती संस्था जमा केली, रजिस्टर प्रोसिडिंग घेतलं, त्याच्यावरती सगळ्या सभासदांच्या सह्या घेतल्या. त्यानंतर सगळे डायरेक्टर सगळे सभासदांना सूचित केलं होतं की तुम्ही इथे जमा सगळे आले होते. सगळ्या डायरेक्टरांनी 10,000 रुपये जमा केले. लेआउट पाडला, तिथे मोजणी केले आणि जो जुना लेआउट होता तो तिथे सापडला नाही, मोजणी झालेली नाही. आणि त्याच्यानंतर श्रीराम महाजनांकडे सर्व दफ्तर होतं, सगळे चेअरमन सचिव इथे जमा झालेले. मी पण आहे त्याच्यामध्ये. सर्वांना बोलवलेलं होतं. सर्वांनी सांगितलं की बा बँकेच्या अकाउंटमध्ये 25,000 जमा याच्याकडण्यासाठी करायचे होते की लेआउट पाडताना अगोदर रस्ता पथदिवे हे तयार करावे लागतात. तो पैसा आपल्याला स्वतः करता, तेव्हा आपल्याकडे पैसा अवेलेबल नव्हता. नंतर काही सभासदांनी 25,000 जे जमा केले ते संस्थेत जमा करायला सांगितलेले होते. परंतु इथे सगळे चेअरमन संचालक पण आहे, त्यांना पण सांगितलेलं होतं सर्व म्हणाले किंवा JDC बँकेच्या खात्यात जमा करावं लागतील. परंतु तसं न करता श्रीराम महाजन बॉस आम्ही सर्वांना म्हणतो, हे सर्वजण होते, सर्वांनी बॉसकडे जमा करायला लावले. त्याच्या पावत्या दिलेल्या आहे की रस्ते आणि पथदिव्यासाठी हे पैसे दिलेले आहेत. आम्ही सांगितले, पथस्थिती चेअरमन सर्व तिथे आम्ही ऐका एक मिनिट. त्याच्यानंतर दप्तर माझ्याकडे होतं, ते दप्तर सुद्धा तुम्ही त्यांच्याकडे द्यायला लावलेलं. मी जमा केलं, मी सर्वांच्या समोर सांगतोय, मी मागे सांगत नाही. आज रोजी आम्ही पैसे जमा केलेले नाही. आम्ही अकाउंटला जमा करायचं मीटिंग मध्ये सांगितलं होतं, त्याप्रमाणे ते जमा झाले नाही. ते श्रीराम महाजनकडे काही लोकांनी जमा केले. यातून सगळ्यात शेवटतो की पैसे श्रीराम महाजनकडे यांच्याकडे जमा केलेले आहेत, मग त्यांच्याकडून आपण हा पैसा जमा करणार आहात त्या संस्थेकडे हा जो पैसा आहे हे बघा, मी सांगितलं होतं संस्थेच्या अकाउंटला जमा करा. आता काही लोक सभासदांना घाई होती, त्यांनी काही बोलतापांना बळी पडून सण तिथं पैसे जमा केले. ते त्यांनी वापस घ्यावे आणि संस्थेच्या अकाउंटला जमा करा. ते पावत्या त्यांनी कशा दिल्या हे तुम्ही बघा. संस्थेने काही पावत्या इश्यू केल्या नाही. आता जे 25,000 रुपये दिलेले अध्यक्ष आणि सचिव आणि शिक्के हे त्यांनी बनवून सण त्याच्यावर मारले, त्याच्या डुप्लिकेट सह्या मारल्या. त्यांना काही अधिकार नसताना आणि त्यांनी सभासदाकडून पैसे जमा केलेले आहे. त्यांच्यावर संस्था काही कारवाई करू शकत नाही. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. माझी अशी विनंती सगळ्यांची कारवाई झाली पाहिजे. हे फ्रॉड गंमत करताय, पब्लिकला दिशाभूल करताय, हे पब्लिकची दिशाभूल करताय. संस्थेच्या वतीने आपण काही पत्रव्यवहार करणार आहात का? आता संस्थेचं दप्तर आहे ते श्रीराम वामन महाजन यांच्याकडे जमा आहे. ते सभासदांनी आता ह्या आजच्या मीटिंग मध्ये सर्वांनी एकमुखाने मागणी केली की ते दप्तर ज्या ज्या संस्थेचे अध्यक्ष आहे त्या संस्थेचे अध्यक्ष सचिव यांच्याकडे जमा करावं. ते संस्थेचं दप्तर आम्ही आज रोजी त्यांच्याकडून ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहोत.
दप्तर ताब्यात मिळाल्यानंतर संस्थेचा अध्यक्ष म्हणून मी सर्व सभासदांना ग्वाही देतो की मी सर्वांना लवकरात लवकर त्यांच्या हिश्श्याचे जे प्लॉट येतील ते वाटप करून देणार आहे. पैसे देत नाही असं एकमेकाच्या मागे लपून का मीटिंग मध्ये 144 लोकांना प्लॉट भेटतील. जे सभासद आहे त्यांनाच प्लॉट भेटतील. तुम्ही पैसे दिले होते त्याच्या पावत्या वगैरे काही जुनी त्यांचं नाव आहे तुम्हाला नाही बरोबर मीच होतो मंत्रालय स्वतः थेट तुमच्यावरच आरोप होतो की तुम्ही डुप्लिकेट शिक्के दिले. शिक्के नाही हा. संस्थेचे चेअरमन आम्ही बनवले शिक्के आहे. संस्थेचे चेअरमन त्या पैसे माझ्याकडे जमा आहे. मी आज बी सांगतो का माझ्याकडे हिशोब दिलाय मी. एक तर मग तुमच्या तर समज नाही असं दिसतंय याच्यात. हा. मग हे आता असे बदलून गेले ना. आता म्हणताय की बा आता म्हणताय की हे आमच्या सह्यानी शिक्क्यांना बोगस बनवले असे म्हणताय. संस्थेचे शिक्के चेअरमन बनवले ना. चेअरमन आली आता आमचे पैसे तुम्ही टाका ना आमच्या जे कडून 25 घेतले ते खात्यात टाका. ते कालच्या दिवशी आम्हाला नाही म्हणतील ते आम्हाला दिले नाही. लोकांनी बसले जे 25,000 दिले ते योग्य ठिकाणी दिले असं तुमचं म्हणणं आहे आता. त्या पावत्या ज्या ते ग्राह्य धरल्या जातील. भाऊ मी पण सभासद त्याच्यामध्ये. माझं वडिला सुद्धा संतोष सुखदेव वर्षे आम्ही पण जे सभासद आहे हे लोक पण सगळे सभासद आहे. 25,000 तुम्ही लोकांकडून घेताय. याच्यानंतर जे पैसे रोडाचे पैसे तुम्ही मान्य आहेत 10-20 लाख तरी तिथला खर्च होणार आहे. तुम्ही लोकांना म्हणता 30 लाख द्या 25 लाख. 144 लोकांचे 25,000 किती होता? किती नाव होतात? किती पैसे होतात 144 लोकांचे? त्याचे 1/4 करून घ्या. आता काय कॅल्क्युलेशन करा. मग हे तिच्या म्हणता लोकांना नावावर करून 36 लाख रुपये. मग 36 लाख तरीच खर्च करायचा का? करणार आहे का? रोडाचा पैसा आहे तुम्ही तरी खर्च करणार आहे का? जनतेला वापस देणार पैसा? रोडाचे पैसे खात्यात आलेले आलेली भारतीय तिथं खाली रोडाचे पैसे आले का नाही आले आणि याच्यावर बघा 100% कारवाई झालेली पाहिजे. 1300 स्क्वेअर फूट प्लॉट आपल्या रोडात गेलाय. त्याचा हिशोब बी आपल्याला पाहिजे. पैसे आले आणि हे म्हणतात आमच्या सरकारच्या खात्यात आले की हो साहेब तुम्ही बोला. बोललो ना मी. हे भाऊ साहेब नाही तुमच्यावर पूर्ण हो साहेब तुमच्या आवडता येईल आणि काही देणार नाही.